हातकणंगले तालुक्यातील घुणकी ग्रामस्थ विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेत। आज घुणकीकर संघटनेच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। थकीत घरफाळा आणि पाणीपट्टी संदर्भात घुणकी ग्रामपंचायतीनं 8 डिसेंबर रोजी सभा घेऊन ठराव मंजूर केला। या सभेत सरपंच सुजाता सुभाष जाधव यांनी थकीत घरफाळा भरणाऱ्या आणि नियमित फाळा भरणाऱ्या ग्रामस्थांना डस्टबिन देण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाला ग्रामपंचायत सदस्य संजय बुड्डे, शहाजी सीद यांनी विरोध करून ज्या ग्रामस्थांनी नियमित घरफाळा आणि पाणीपट्टी भरली आहे त्यांना सवलत देण्यात यावी अशी मागणी केली। या कर सवलतीबाबत अंमलबजावणी व्हावी, गावातील तेली आणि जाधव कुटुंबांना पुलाच्या पूर्वेकडील जुना रस्ता कागदोपत्री मालकी हक्कानं द्यावा, गावच्या हद्दीतील सर्व रस्ते आणि पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, बाजारपेठेतील बसथांबा अतिक्रमणमुक्त करावा, ग्रामपंचायतीच्या खात्यावर शिल्लक 70 लाख रुपयांमधून गावातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, ग्रामसभेत डस्टबिन देण्याला विरोध करूनही ग्रामपंचायतीत डस्टबिन देण्याचा बेकायदेशीररित्या लावलेला फलक तात्काळ हटवावा, यासह अन्य मागण्यांसाठी घुणकीकर संघटनेच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी डी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कर सवलतीबाबत वरिष्ठांकडून अभिप्राय मागवला असून त्यानंतर निर्णय घेतला जाईल। 70 लाख रुपये ग्रामपंचायत खात्यावर शिल्लक असून नियोजित आराखड्यानुसार खर्च करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। घुणकी ग्रामपंचायतकडे येणारा शासनाचा 15व्या वित्त आयोगातला निधी जवळजवळ ग्रामपंचायतच्या खात्यावरती 1 कोटी रुपये शिल्लक राहिलेला आहे। त्याचा एकही पैसा गावासाठी खर्च केलेला नाही आणि थकीतमध्ये आता जो घरफाळा आहे तो अंदाजे 67 ते 70 लाख रुपये ग्रामपंचायतच्या खात्यावर शिल्लक आहेत। त्यातलाही निधी 1 रुपया गावासाठी खर्च केलेला नाही। हा निधी येऊन पडून उपयोग काय गावाला? हा निधी जर गावाच्या विकासासाठी वापरणार नसेल तर या निधीचा उपयोग काय करून घेणार आहे असा ग्रामस्थांना या प्रश्न पडलेला आहे। यावेळी शहाजी सीद, संजय बुड्डे, प्रमोद भानुसे, सचिन सीद, बाजीराव पाटील, संजय जाधव, शिवाजी जाधव, सचिन जाधव, आदिनाथ सीद यांच्यासह ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला।